मला इथे इंडिकेटर्स मध्ये आलं की ते सगळ्यात खाली आलं तर पहा मला इथे एक इंडिकेटर भेटते व्हॉल्यूम. दिसलं का सगळ्यांना? तर आता माझ्या चार्टवर ना इथे जर तुम्ही खाली लक्ष दिलं खालच्या कोपऱ्यात तर हे काही लाईन्स आल्यात. व्हॉल्यूम म्हणजे त्या शेअर्सची किंवा त्या गोष्टीची किती क्वांटिटी ट्रेड झालेली आहे. आता इथे पहा कोपऱ्यामध्ये तुम्हाला एक इंडिकेटर दिसत असेल, त्याचं नाव दिसतं VOL व्हॉल्यूम. आणि मी आता या कॅन्डलवर आलो. किती दिसतोय पहा तिकडे कोपऱ्यात दिसतोय का तुम्हाला? मी पिवळा मार्करनी तिथं हायलाइट केले 6.9 M म्हणजे 6.91 मिलियन. मिलियन म्हणजे गुणिले 10 लाख म्हणजे साधारण 70 लाखाच्या दरम्यान इथे व्हॉल्यूम आहे. हा व्हॉल्यूम 70 लाखाचा आज दिवसभराचा आहे की या कॅन्डल दरम्यान झाला. प्रत्येक कॅन्डलचा व्हॉल्यूम तिच्या खाली दिलेला असतो. ठीक आहे, हा दिवसभराचा जर मी डेली टाइम फ्रेम घेतली असती तर तो दिवसाचा झाला असता. इथे आपण 3 मिनिटाची टाइम फ्रेम घेतलेली आहे, तर हा प्रत्येक 3 मिनिटात त्या कॅन्डलमध्ये झालेला व्हॉल्यूम आहे. ओके, सो मी आता स्टेट बँक घेतलं, 3 मिनिटाऐवजी मी आता 15 मिनिटाची टाइम फ्रेम घेतली. तर आता या ठिकाणी समजा मी म्हटलं की 10:30 वाजता 15 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये SBI मध्ये व्हॉल्यूम किती झालाय, तर तो इथे कोपऱ्यात जर मी बघितला तर त्यावेळेसचा व्हॉल्यूम मला इथे दिसेल. तो होता 858.62 के म्हणजे हजार, म्हणजे साधारण 8,58,000 शेअर्सचा व्हॉल्यूम झालेला होता. ती वेळेमध्ये किती क्वांटिटी ट्रेड झाली हे पहिलं सांगतात, बरोबर आहे का? यस कमेंट करा. किती वेळामध्ये किती क्वांटिटी त्या शेअरची ट्रेड झाली हे मला सांगतात. दुसरं, ती क्वांटिटी आधीपेक्षा वाढत होती का आधीपेक्षा कमी झाली? सो तिचा जी क्वांटिटीचा आहे तो फ्लो किंवा डिरेक्शन सांगतात. किती क्वांटिटी आधीपेक्षा वाढतीये किंवा कमी होतीये, त्या क्वांटिटीची ॲव्हरेज रेंज काय आहे, या सर्व गोष्टी मला व्हॉल्यूमचे इंडिकेटर सांगतात. मग आता एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा, कधी पण आता पाहिजे व्हॉल्यूम जास्त होता, ब्रेकआउट झाला आणि नंतर त्याला सस्टेन पण केलं मार्केटने, तर इथून वर जाण्याची शक्यता वाढते, कारण हा अप ट्रेंड जो होता हा व्हॉल्यूमनी सपोर्ट केला होता. ज्यावेळेस मार्केट खाली पडलं, आजच्या डे ओपनचा जो सपोर्ट आहे तिथे आलं, त्यावेळेस माझा जो व्हॉल्यूम आहे हा एकदम जवळपास खाली कमी झाला होता. आणि इथून परत मग मार्केटने मला एक इनसाइड बार दाखवला, स्पिनिंग टॉप डोजी दाखवली आणि वरच्या साईडला निघालं. याचा अर्थ इथं सपोर्ट मार्केटने बनवला. ठीक आहे, सो व्हॉल्यूम तुम्हाला त्या गोष्टीची स्ट्रेंथ किती, आता सिंपल आहे, अजून एक पहा, याला अजून सोपी भाषा करून सांगतो. समजा SBIचा शेअर आहे, ठीक आहे, इथे 10,000 लोक विकले, 10,000 लोकांनी विकले, व्हॉल्यूमला तुम्ही लोक समजा, इथे 10,000 लोकांनी विकला, इथे 15,000 लोक आले विकायला, या कॅन्डलला 20,000 लोक आले, या कॅन्डलला 30,000 लोक आले. विकणारे लोक वाढू राहिलेत का कमी होऊ राहिलेत? व्हॉल्यूमला ऍज अ लोक कन्सिडर करा. एक माणूस किती पण विकू शकतो, ते नाही, मी तुम्हाला एक उदाहरण बनवून सांगतो की 10,000 लोकांनी पहिले इथं विकला, मग 15, मग 20, मग 30, लोक वाढू राहिलेत आणि प्राइस पण खाली येऊ राहिली, म्हणजे लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालंय की बाबा नको, हा अजून खाली जाईल, जाऊ दे, भेटतंय तेवढं विकून टाकू, जेवढ्याला भेटतंय तेवढं घेऊन टाकू. बरोबर आहे का? सिंपल अंदाज लावता येतोय का याच्यावरनं तुम्हाला, की अरे प्राइस खाली येते तरी विकणारे लोक वाढूच राहिलेत, इथं 40,000 झाले. याचा अर्थ लोकांना परवा नाहीये किती रुपयाला किंमत आली आहे, लोकांना फक्त गोष्ट विकायची मोकळं व्हायचंय. बरोबर आहे का मी सांगतो ते? जर तुम्ही कॉमन सेन्सनी लावलं तर व्हॉल्यूमचा लॉजिक, की लोकांना पैसे किती मिळत आहेत, प्रॉफिट होतोय का लॉस होतोय याची नाहीये, लोक घाबरलेत, बाबा जेवढा भेटतंय तेवढं मुद्दल तर मुद्दल घेऊन निघू. या उलट इथे 40,000 लोकांनी शेअर्स विकले, इथे 30,000 झाले, इथे 20,000 झाले आणि इथे 10,000 लोकांनी शेअर विकले. आता काय झालंय बघा बरं, सेम लॉजिक अप्लाय होईल का? आता नीट विचार करा की इथे 40,000 लोकांनी शेअर विकले होते, ते निघून गेले, मग इथे 30,000 लोकांनीच विकले, इथे 20,000 लोकांनीच विकले, इथे 10,000 लोकांनीच विकले. याचा अर्थ लोक म्हणायला लागले तर त्यावर बस झालं, किंमत लय खाली आली, आता विकायचं कमी करू. बरोबर आहे का मी बोलतोय ते? यस और नो कमेंट करा. जर आता इथे विकणारे लोक कमी होऊ राहिलेत, याचा अर्थ सेलर जे आहेत ते म्हणायला लागल्यावर किंमत भरपूर खाली आली आहे, आता विकून आपला लॉस होईल, आता विकायला नको, म्हणजे सेलर्स थकले, सेलर्स थकले. ठीक आहे, सो अशा पद्धतीनं तुम्ही अनालिसिस करायचे की भाई जर माझी प्राइस खाली येते आणि व्हॉल्यूम तिला सपोर्ट नाही करत आहे, व्हॉल्यूम कंटिन्यू डाऊन चाललाय, याचा अर्थ इथे सेलर्स आता थकलेत. या उलट पहा, आता इथे
इथे व्हॉल्यूम वाढला, त्याच्यानंतर इथे व्हॉल्यूम अजून वाढला, त्याच्यानंतर व्हॉल्यूम अजून वाढला. म्हणजेच इथे समजा आपण असं पकडू की 10,000 लोकांनी बाय केलं, त्यानंतर 20,000 लोक आले, आणि इथं डायरेक्ट 70,000 लोक आले बाय करायला. म्हणजेच इथे लोकांच्या मनात हे होतं की अरे मी जर एवढ्याला नाही घेतलं तर अजून वर जाईल. बरोबर. सो हे लोक कोणत्याही किमतीला विकत घ्यायला तयार होते, इथे वाढत होता व्हॉल्यूम, याचा अर्थ यांना अजून वर जाईल, अजून मला प्रॉफिट होईल, असं यांचं अनालिसिस होतं. तर समजलं व्हॉल्यूमला तुम्ही कसं अनालाइज करू शकता. सिंपल क्वांटिटी वगैरे सोडून द्या, त्याच्याकडे फक्त जस्ट बघून तुम्हाला काय लक्षात येतं की अरे इथं व्हॉल्यूम स्टेबल आहे, पडत नाहीये, प्राइस वर चालली आहे, ठीक आहे, म्हणजे लोक अजून बाय करतात. इथे लोक व्हॉल्यूम कमी झाला म्हणजे लोक विकायचे थांबलेत. तर हे तुम्ही व्हॉल्यूम बघून वगैरे पण कन्सिडर करू शकता. बरं, पुन्हा एक सांगतो, व्हॉल्यूमला पण आहे ना खूप छोट्या टाइम फ्रेम मध्ये बघायला जाऊ नका. ठीक आहे. व्हॉल्यूम